नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे बोरांपासून एक मस्त भन्नाट तोंडाला चव आणणारी रेसिपी दाखवणार आहे. बोरं पहा, आपण ही रेसिपी कधीच पाहिली नसणार आहे तुम्ही, पण आहे मात्र चटपटीत एकदम. खरंच पौष्टिक आहे, हेल्दी आहे, खूप काही सांगून जाणारी ही रेसिपी आहे. नक्कीच पहा तुम्ही. या बोरांपासून मी काय बनवते आज. एवढी जबरदस्त रेसिपी आहे ना, खरंच. तर ही बोरं अशी घ्यायची आहेत, जरा कच्ची, जरा थोडीशी अशी एकदम पिकलेली नाही घ्यायची, मिडियममध्ये आहे ना ती घ्यायची. तर ही पाव किलो बोरं आहेत माझ्याकडे, ही घेतलेली आहेत मी आता. तर हे पहा बोरांची काय मी करते. तर हे डायरेक्ट मी ह्यांना घेणार आहे कापून बोरांना. पहा, आपण बोरं कधी खातो नुसती, पण अशा पद्धतीने जर उपयोग केला तर तुमची बोरं बी संपणार आणि तुम्हाला खूप काही इम्युनिटी भेटणार, तुम्हाला तुमच्या शरीरासाठी खूप काही भेटणार ह्या बोरांपासून. तर नक्कीच, आणि ही रेसिपी एवढी भारी आहे ना, ही तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल काय रेसिपी बनणार आहे आणि काय ह्या बोरांपासून बनते. नक्कीच पहा. तर ही अशा पद्धतीने मी तुकडे करून घेणार आहे पहिले बोरांचे. नंतर मग भरून ठेवते. नंतर पुढे काय करायचे, आता पुढे मी दळणार आहे का काय करणार आहे ते नक्कीच पुढे पाहिला तर कळेल तुम्हाला पुढे. तर मैत्रिणी, मी दळणार नाही, नाही काय भाजी करणार, तर करणार काय तर पहा तुम्ही. तेव्हा झालेली आहे चिरून बोरं आपली सगळी. तर मी एका प्लेटमध्ये भरून ठेवते, म्हणजे वाटीमध्ये. ही सर्व वाटीमध्ये भरून घ्यायची आणि मी आता कढईवर ठेवणार आहे, म्हणजे एक भांडं ठेवणार आहे गॅसवरती. तर पहा तुम्ही, ह्या भांड्यात मी काय करणार आहे. तर ही भांडं ठेवते मी बाजूला, ठेवते. आधी मिरच्या चिरून घेते, नंतर पुढे तयारी करते. तर माझ्याकडे मिरच्या आहेत पहा, 2-4 मिरच्या आहेत. आणि लसूण पण एक कांदा होता, तो चिरून घेतलेला आहे मी 5-6 पाकळ्याचा. आणि ह्या मिरच्या चिरून घेते पहिल्या, नंतर भांडं ठेवते, का की ह्याला पण फोडणी द्यायची आपल्याला ना. मिरच्या पाहिजे ना आपल्याला फोडणीसाठी. ते पहा. मैत्रिणींनो, आश्चर्यचकित व्हाल ही रेसिपी पाहून. हे काय झाले असं कळणार तुम्हाला. नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक करा. आवडला तर सबस्क्राईब करा. आता इथं ठेवलं एक भांडं आणि याच्यात ठेवलेलं आहे 2 पळ्या तेल घालते मी. आपल्याला थोडीशी चमचमीतच करायची, म्हणून 2 पळ्या, छोट्या पळ्या आहेत 2, तेल घातलेलं आहे. टाकली मोहरी. मोहरीला छान फुलल्यानंतर जिरं टाकायचे आपल्याला. हे जिरं पण टाकलं. आणि मैत्रिणी, आपण त्या मिरच्या आणि लसूण चिरला होता ना, ते द्यायच्या सोडून त्याच्यात. ह्या रेसिपीला आहे मिरच्यांनी आणि लसणाने खूप टेस्ट येणार आहे, म्हणून हा कधी स्किप करायचा नाही. एक चमचाभर मी सफेद तीळ पण टाकलेले आहेत. थंडीमध्ये छानच तीळ खाल्लेली चांगलेच असतं ना, म्हणून जरा टाकलं. रेसिपी बी चांगली दिसती आणि आपल्या पोटामध्ये कॅल्शियम पण जातं. छान फोडणी येऊन द्यायची. मात्र हिंग टाकायचा आणि हळद टाकायची चवीनुसार. आपल्याला किती क्वांटिटी त्याच्यावर हळद टाकायची आपल्याला. 1 चमचा मी लाल तिखट टाकते. 1 चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा आहे. मीठ टाकायचे चवीनुसार. बरंच काय मी टाकलेलं आहे पहा ह्याच्यामध्ये. आणि मस्त असं हलवून घ्यायचं ते. आता हे बोरं चिरलेली आहेत ना आपली, ही घेते पुढे. 1 लिंबू घ्यायचं, म्हणजे जास्त घालणार आहे मी.
एक लिंबापासून जास्त आता तुम्हाला भोरेपैकी समजलेच असेल रेसिपी काय आहे ती. तरी पण पुढे चला, थोडंसं दाखवते तुम्हाला सस्पेन्स. दीड लिंबू घातलेला आहे, रसाळ लिंबू आहे भरपूर, त्याच्यामुळे मी दीड लिंबू टाकलेला आहे. तुमच्याकडे किती क्वांटिटी आहे मग त्याच्यावर आहे ते लिंबाचं. पण दीड लिंबू मी घातलेले आहे, जवळजवळ 3 चमचे लिंबू. 3 चमचे असणार आहे मोठे पोहे खायचे. अजून पण घेते. हे लिंबू पिळून झालेलं आहे. बीट जरा पण जाऊन द्यायचं नाही त्याच्यामध्ये. आता थंडीत भरपूर छान लिंबू भेटतात, एकदम रसाळ नसते. ह्याला थोडं मिक्स करते. आता ह्याला फोडणी द्यायची. वरून ते फोडणी केलेली आहे ना आपण, ती ओतायची त्याच्यावर सगळी फोडणी. तर हे झालेलं आहे आपलं बोरांचं लोणचं. मैत्रिणींनो, हे बोरांचं लोणचं एकदा खाऊन पहा तुम्ही. खूप अप्रतिम लागतं, खूप वेगळी टेस्ट आहे. कधीच केलं नसणार आहे किंवा यूट्यूबवर कोणीच सांगितलं नसणार आहे तुम्हाला बोरांचं लोणचं कसं असतं ते आणि कसं बनवतात आणि कशी टेस्ट लागते ती. कधीच खाल्लं नसणार आहे. बाजारात भरपूर बोरं भेटतात आता, तर ती तुम्ही उपयोग करून घ्या त्याचा. आणि बोरांचं लोणचं एकदा बनवून तर पहा, तोंडाला वेगळीच चव आणणार हे लोणचं. कधीच नसन केलेलं त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि हे एवढं लोणचं जबरदस्त आहे. मैत्रिणींनो, नक्कीच व्हिडिओ पहा आणि बनवून पहा. आवडला तर नातेवाईकांना मैत्रिणींना पण शेअर करा तुमच्या. खूप टेस्टी आणि खूप वेगळा पदार्थ आहे हा. तर कधीच केला नसणारे नक्कीच करून पहा हा पदार्थ. आणि घरामध्ये खायला घाला. खूप औषधी गुणकारी आहे ते सर्व. तुम्ही रोज 1 चमचा जरी खाल्ला ना, तुमचे बरेचसे आजार तुमचे कमी होतील त्याच्यामुळं. तर नक्कीच बनवून पहा आणि खा. पहा बरं किती दिसते छान, रसरशीत निसतं. मी आता कोरडी बरणी घेतलेली आहे आणि त्याच्यात भरून ठेवते. तुम्ही जास्त क्वांटिटीचे समजा किलोभरचे बोरांचे केले तरी वर्षभर टिकू शकतात तुम्हाला, किंवा 6 महिने 3 महिने असं टिकू शकतात. ह्याला काहीच होत नाही. खूप टेस्टी लागतं आणि जेवढं मुरण तेवढं छान बनतं आणि छान लागतं. मुरण तेवढं छान लागतं. हे भरपूर फायदेमंद आहे, गुणकारी आहे. आणि मैत्रिणी करून पहा. खूप साध्या सोप्या पद्धतीत आहे, काहीच मेहनत नाही त्याला. पण आपल्या शरीरासाठी फार लागणारी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये. मुलाबाळांना, लहान मुलांना खायला द्या. खूप टेस्टी लागतं. वेगळे पण दडलेलं आहे त्याच्यामध्ये. हे भरून झालेलं आहे आपलं. पहा किती छान दिसते. सुंदर रंग झालेले आहे त्याचा आणि दिसते पण छान कलरफुल. तर हे असं तुमचं लोणचं. खरंच आवडलं तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. मैत्रिणी, तुम्ही जर सबस्क्राईब नसन केलं, नवीन असाल, नवीन पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बेलघंटी वाजवा. तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच येत जाईल. मी जेव्हा टाकीन तेव्हा तुम्हाला येत जाईल. तर नक्कीच पहा संपूर्ण व्हिडिओ. तर कसं वाटलं पाहिलं ना, किती चमचमीत आणि तोंडाला पाणी सुटणारं. मैत्रिणी, चला बाय, परत भेटूया.